आमची मुस्कट दावी करण्याची कोणती अवलाद इथं पैदा झाली नाही आणि ते करूही शकत नाही. तर आम्ही काही विहिरीत उडी टाकणारे नाही आहे. टाकू तर आम्ही समुद्रात टाकू. उद्या CM आमचे शिंदे साहेब आहेत. ते पण असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. ते आहे म्हणून आम्ही इथे आहोत. का जर एकंदरीत राजकीय उलाढाल होत असेल तर आम्ही काही विहिरीत उडी टाकणारे नाही आहे. टाकू तर आम्ही समुद्रात टाकू. आणि दुसरं असं का आखरी वाटाघाटीमध्ये उमेदवार कुठले, मतदारसंघ कुठले हा विषय फार महत्त्वाचा नसतो. मुद्दे महत्त्वाचे असतं. आणि आम्ही नेहमी ठरवलं आहे की आम्ही मुद्द्यासोबत उभं राहिलेलो आहे. मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्या मुद्द्यामध्ये शेतकरी, मजूर, कष्टकरी, काम करणारी लोक या सगळ्या 75 वर्षामध्ये त्यांचं सगळं वाटोळं झालं. त्याच्या ज्या ह्याच्यामध्ये ते सगळं चांगलं होत असेल तिथं आपण उभं राहायला काही हरकत नाही. आमची मुस्कट दावी करण्याची कोणती अवलाद इथं पैदा झाली नाही आणि ते करूही शकत नाही. ते काही चिलेपाले असतात, ते पाठीमागं लावून कामी लावण्याचा त्यांचा अजेंडा असतं. मला काय वाटतं की आखरी आम्ही आमचं राजकीय अस्तित्व आणि लोकांचे प्रश्न त्याला घेऊन आम्ही सगळं जे काय असेल ते करू. कारण आता मी नेहमी सांगतोय का सध्या CM आमचे शिंदे साहेब आहेत. ते पण असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. ते आहे म्हणून आम्ही इथे आहोत, हे लक्षात घ्या. आणि या सगळ्यासोबत आखरी मुद्दा फार महत्त्वाचे आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHS म्हणून घेता येईल का, बाकीचे काही प्रश्न आहे त्यावर ते काही चर्चा होत असेल तर तिथं उभं राहू नका. नेमकी त्याची माहिती घेतली. दुसरं काही जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घेतल्या गेले पाहिजे. यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं. कुठली राजकीय नव्हती, एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली. चर्चा अशा सुरू झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू जाणार. मी तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही. आता राजकीय काय चर्चा झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही. ते सांगण्याचं काही कारणही नाही आहे. बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते, तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार व आमदार बच्चू कडू यांची कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी गुरुवारी भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं शेती व अचलपूर फिलन मिलसह अन्य विषयावर चर्चा झाली. या भेटीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते गुरुवारी शंकरबाबा पापळकर यांच्या वज्जर येथील आश्रमाला भेट देणार होते. ही माहिती आमदार बच्चू कडू यांना मिळाल्यावर त्यांनी खासदार पवार यांना आपल्या कुरळ पूर्णा येथील घरी येण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करून शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट दिली. आमदार बच्चू कडू व त्यांच्या पत्नी डॉक्टर नयना कडू यांनी शरद पवार यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांची मूर्ती व संत गुलाबराव महाराजांचे ग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्यामुळं बच्चू कडू हे राष्ट्रवादी सोबत येणार का अशा राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे.